नमस्कार मित्रमैत्रिणींनो, कॉर्नर कट्ट्यामध्ये आपणा सर्वांचंच हार्दिक हार्दिक स्वागत. सखीनो, आहे हिवाळा, तब्येत सांभाळा. कारण हिवाळ्यामध्ये ओठ, हात, पाय उलतात आणि त्वचा कोरडी पडते. म्हणूनच आपणास हिवाळ्यामध्ये त्वचेची काळजी घ्यावी लागेल. आता काळजी घ्यायचं म्हणजे काय करायचं बरं? तर हातपाय उलणं, ओठ उलणं, त्वचा कोरडी पडणं ही सर्वसामान्य अशी समस्या आहे. आणि अशा वेळेला बाजारामध्ये अनेक प्रकारचे लोशन्स, क्रीम्स आलेले असतात. पण सर्वसामान्यांना ह्या किमती परवडत नाहीत, त्या आवाक्याच्या बाहेर असतात. आणि शिवाय या उत्पादनामध्ये वापरण्यात येणाऱ्या रासायनिक क्रियेमुळे त्वचेला हानी पोहोचू शकते आणि बऱ्याच लोकांना त्यापासून ॲलर्जीही निर्माण होऊ शकते. म्हणून अशा वेळेला आपण घरगुती उपाय वापरणंच अगदी महत्वाचं आहे. आजीबाईच्या बटव्यातून सांगितलेलं आणि आपल्या घरातील स्वयंपाकघरामध्ये आयुर्वेदाचा खजिनाच असतो. तर तो खजिना काय असतो बरं, आणि कुठल्या गोष्टीपासून आपल्याला त्याचा वापर करता येईल हिवाळ्यात? रात्री झोपताना आपण खोबरेल तेल, साय आणि साजूक तूप याचं मिश्रण करून ते जर का त्वचेला लावलं तर त्वचा कोरडी पडत नाही, त्वचा मुलायम राहते. तसंच आमसुलाच्या तेलाचाही वापर हिवाळ्यात अतिशय उत्तम असतो. पूर्वपार चालत आलेल्या आजीबाईच्या बटव्यातून किंवा आजीबाईच्या बटव्यातून सांगितल्याप्रमाणे आमसुलाच्या तेलाचाही वापर हिवाळ्यात आपण उत्तम प्रकारे करू शकता. आमसुलाचं तेल हे थंडीमध्ये किंवा हिवाळ्यामध्ये गोठलं जातं. त्याला थोडंसं कोमट करून ते तेल जर का आपल्या त्वचेला लावलं गेलं तर त्वचा ही अगदी सतेज राहते, मऊ पडते आणि त्याचा फायदा हिवाळ्यात आपल्या त्वचेसाठी होऊ शकतो. तसंच बाजारामध्ये व्हिटॅमिन ई च्या कॅप्सूल्स आलेल्या असतात किंवा मेडिकल स्टोअर मधून त्या मिळतात. त्या कॅप्सूल ह्या ऑइली असतात. त्या कॅप्सूल मध्ये तेल असतं. त्या तेलाने जर का आपण ओठावरती हलक्या हाताने मसाज केला आणि आपल्या चेहऱ्याला जर हलक्या हाताने ते ऑइल लावलं तरीही आपली त्वचा सतेज दिसते, मुलायम दिसते. हिवाळ्याच्या दिवसामध्ये बाजारामध्ये विपुल प्रमाणात गाजर आलेलं असतं. आपण शारीरिक दृष्ट्या आपलं आरोग्य चांगलं राहावं आणि आपल्याला व्हिटॅमिन अ भरपूर प्रमाणात मिळावं म्हणून आपण गाजराचा हलवाही खात असतो. तसंच गाजराच्या रसाने जरी हलक्या हाताने मालिश केलं, अगदी गाजराचा रस शरीराला अगदी त्वचेवर लावला तरीही त्वचा अगदी कोरडी पडत नाही, ती मुलायम राहते, सतेज राहते आणि उन्हाळ्यामध्ये उलत नाही. आपण जेव्हा स्नान करतो तेव्हा स्नानाच्या वेळेला आपण बाथ सोप वापरतो किंवा अंघोळीचा साबण वापरतो. तर तो हिवाळ्यात साबण न वापरता जर का आपण मसुरीच्या डाळीचं पीठ किंवा हरभऱ्याच्या डाळीच्या पिठामध्ये मध, दूध आणि हळद आणि शिवाय ग्लिसरीनचे 2 ते 3 थेंब जर का टाकून आपण ते मिश्रण त्वचेला लावून, सगळं शरीराला लावून
हलक्या हाताने त्याचं मसाज करून वापरलं तरीही आपली त्वचा अगदी चांगली राहते आणि थंडीपासून त्वचेचं संरक्षण केलं जातं. तसंच आपण हिवाळ्यामध्ये हिवाळा किंवा उन्हाळा याची जर तुलनाच केली तर आपल्याला उन्हाळ्यामध्ये सारखी तहान लागते आणि आपण त्यानुसार भरपूर पाणी पितोय. त्या उलट हिवाळ्यामध्ये ही आपल्याला कमी तहान लागते आणि पाण्याचं प्रमाण आपल्या शरीरामध्ये कमी जातं. तर असं न करता हिवाळ्यातही आपण पाणी भरपूर प्यायला हवं. जेवढं पाणी भरपूर प्याल तेवढी आपली त्वचा नितळ राहते. अगदी उलण्याचे किंवा तडतड करण्याची अजिबात समस्या निर्माण होत नाही. किंवा आपल्या त्वचेला किंवा उलणाऱ्या भागाला जो दाह होतो, हा दाहही आपण अशा उपायांनी जर का त्वचेची काळजी घेतली तर तो दाहही कमी होतो. तेव्हा असं म्हटलं जातं की आहे हिवाळा, तब्येत सांभाळा. तर आपण आपली तब्येत सांभाळली पाहिजे, कारण आपलं आरोग्य शेवटी आपल्याच हातात असतं. तर सखीनो, आहे थंडी, घ्या काळजी आणि मस्त राहा, आरोग्यदायी राहा. आपलं आरोग्य सदृढ राहायला पाहिजे. मग हिवाळा असो, उन्हाळा असो किंवा पावसाळा असो, आपण आपली काळजी घ्यायला हवी. तर मी जी काय आज माहिती सांगितली हिवाळ्याच्या बद्दल, तर ती आपणास कशी वाटली हे मला कमेंटच्या माध्यमातून सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.